पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवितं नृसिंहमहं भजे। ओम वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। कुमारा ऊचुः शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने गंगाद्वार समीपेतु तट्टमानंद काननम। श्रीमद भागवताच्या महात्म्याची कथा आपण पद्मपुराणामध्ये जी आलेली आहे तिचा विचार पाहत होतो। संगती कथा संदर्भ आपण त्या संदर्भातला असा पाहिला की बाबा नारदांना काही चिंता निर्माण झाली। नारदांनी कलीला प्रारंभ झाल्याच्या नंतर पृथ्वीवर संचार केला आणि पृथ्वीवरच्या संचारामध्ये नारदाला विचित्र दृश्य जगामध्ये दिसलं। कलीचा प्रभाव जगामध्ये कसा चालू आहे हे पाहिल्याच्या नंतर नारदांच्या अंतःकरणाला असं वाईट वाटलं। इकडे तिकडे फिरता फिरता यमुना तीरावर नारद आले आणि त्यांना भक्ती ज्ञान वैराग्य यांचं दर्शन झालं। साधू पुरुष आणि सामान्य मनुष्य याच्यामधला हा फरक आहे। आपल्याला या तत्वाची कार्य दिसतात आणि साधू पुरुषांना मात्र या तत्वांचा साक्षात्कार असतो। ज्ञान काय आहे ज्ञानाचा परिणाम आपल्याला दिसतो पण ज्ञान दिसत नाही। वैराग्याचा परिणाम त्यागाच्या रूपातला परिणाम पाहिला की त्याच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्याचा आपण अनुमान करतो। याने एवढा त्याग केलेला आहे। ज्या अर्थी एवढा त्याग या महात्म्याच्या ठिकाणी आहे त्या अर्थी याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नावाची वृत्ती आहे आपण अनुमान करतो। या महात्म्याला सर्वत्र परमात्मा दर्शनाची भाषा हा महात्मा बोलायला लागला। वासुदेव सर्वमिती अशा पद्धतीची भाषा एखादा महात्मा बोलायला लागला की आपण त्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व बोधाची अनुमिती करतो। कार्यावरून या तत्वांच्या संदर्भातलं अनुमान आपण करावं आणि कार्यावरून तत्वाच्या अनुमानाच्या पेक्षा त्याच्या अंतःकरणात असलेल्या त्या तत्वाचा साक्षात्कारच महात्म्याला व्हावा ही आपल्यातली महात्म्यातली तफावत आहे, अंतर आहे। पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये एक वाक्य या संदर्भामध्ये येतं, लक्षणैक चक्षुष्काः वयम आणि लक्षैक चक्षुष्काः ऋषयः। ऋषी आणि सामान्य मनुष्य अंतर काय? आपण कसे आहोत आणि ऋषी कसे आहेत याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त लक्षणच दिसत राहतं आणि ऋषींना लक्ष दिसतं। लक्षाचं आपण अनुमान करायचं, लक्ष दिसत नाही। न्यायाच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर सासना शृंगादिमत्वम गोत्वम हे गायचं लक्षण केलं। जिच्या गळ्याखाली पोळी आहे डोक्यावर शिंग आहेत अशा पद्धतीच्या त्या प्राण्याला गाय म्हणा। तिथं गोत्व नांदत आपण गोत्वाचं लक्षण केलं। गोत्वाचं लक्षण केल्याच्या नंतर आपल्याला काय दिसतं आणि ऋषींना काय दिसतं याचा जर विचार आपण केला तर ती पोळी शिंग हे लक्षण आपल्याला दिसतं आणि गळ्याखाली असलेली पोळी डोक्यावर असलेली शिंग अशा त्या प्राण्याच्या ठिकाणी असणारी जी गोत्व नावाची जाती आहे जे लक्ष्य आहे त्या लक्षाचं दर्शन आपल्याला नसतं। ऋषींना त्या लक्षाचं दर्शन असतं म्हणून लक्षैक दृष्टयः चक्षुष्काः ऋषयः आणि लक्षणैक चक्षुष्काः वयम। आपण कसे आहोत तर लक्षणच पाहणारे आणि लक्षण पाहून लक्षाचं अनुमान करणारे। पण ऋषींचा विचार सांगत असताना काय सांगितलं त्यांना लक्ष दिसतं
ज्याला गोत्व दिसलं त्यानं गोत्वाचं केलेलं लक्षण बरोबर असतं. ज्याला लक्षणच दिसतं त्यानं लक्षाच्या संबंधानं काही परिभाषा करायचा विचार केला तर त्याचं ते बरोबर ठरणार नाही. सामान्य माणसाला तत्व दिसत नाहीत, ज्ञान आपल्याला दिसत नाही, वैराग्य आपल्याला दिसत नाही, भक्ती आपल्याला दिसत नाही. हा माणूस श्रवण करतो म्हणजे याच्या अंतःकरणात भक्ती आहे. हा माणूस भगवंताचं संकीर्तन करायला लागला म्हणजे याच्या अंतःकरणात भक्तिभाव आहे याचा अनुमान आपण करायचं. पण प्रेम लक्षणा भक्तीचा साक्षात्कार सामान्य माणसाला नसतो. त्याच्याकरता ऋषीची दृष्टी पाहिजे. नारदांना साक्षात्कार कोणाकोणाचा झालाय? तीर्थांचा साक्षात्कार. आपल्याला गंगेचा प्रवाह दिसतो, गंगा देवी दिसली का? ज्या गंगा नावाच्या देवतेनं गंगेच्या प्रवाहाचा अभिमान धारण केला, ज्या चंद्रभागा नावाच्या देवतेनं आपल्या चंद्रभागेचा अभिमान धारण केला, त्या देवतांचा साक्षात्कार आपल्याला नाही. आपल्याला प्रवाह दिसतात, चंद्रभागेचा प्रवाह माहिती आहे. पण चंद्रभागेच्या काठावर असलेलं, चंद्रभागा घाटावर असलेलं चंद्रभागेचं जे मंदिर आहे, त्या मंदिरात अधिष्ठित असलेली जी देवता, त्या देवतेचा साक्षात्कार आपल्याला आहे का? नाही. तुकोबाराय जेव्हा चंद्रभागेला येतात, ज्ञानोबाराय जेव्हा चंद्रभागेला येतात, तेव्हा त्यांना त्या प्रवाहाच्या सोबत त्या चंद्रभागा नावाच्या देवतेचाही साक्षात्कार असतो. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला फक्त लक्षण आणि ऋषींना संतांना लक्ष तत्वाचा साक्षात्कार असतो. एवढा भेद त्यांच्या आपल्या दृष्टीतला लक्षात घ्या. आपल्याला ज्ञान दिसत नाही, वैराग्य दिसत नाही, भक्ती दिसत नाही, गंगादी तीर्थ आपल्याला दिसत नाहीत. नारदांना मात्र या सर्वांचा साक्षात्कार झाला. भक्ती दिसली, ज्ञानवैराग्य दिसले, त्यांचं तारुण्य म्हातारपण दिसलं, गंगादी पवित्र तीर्थांनी भक्तीची चालवलेली सेवा दिसली. आणि हे सगळं दिसल्याच्या नंतर नारदांना भक्तीनं आपली व्यथा सांगितल्याच्या नंतर नारद चिंतातुर झाले. काय करून काय नाही असं त्यांना झालं. या ज्ञानवैराग्याला तारुण्य द्यायचं आहे, या ज्ञानवैराग्याला ग्लानीतून उठवायचं आहे. नाना उपायाची योजना करून सुद्धा हे ग्लानीतून उठत नाहीत. काय करू? नारदांचा विचार चालू आहे. एवढ्यात त्यांना आकाशवाणीने देवाने सांगितलं की बाबा, यांना उठवण्याकरता तुमचा जो प्रयत्न चाललाय नारदा, तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि सत्कर्म काय? तुम्हाला ऋषी सांगतील, साधू सांगतील, साधूंच्याकडे जा. नारदाने अनेक साधूच्या गाठी घेतल्या. कोणी साधू त्यांना सत्कर्माचा बोध देईना. अशा अवस्थेमध्ये चिंतातुर झालेले नारद, कोणीतरी साधू भेटावा आणि त्याच्या मुखातून आपल्याला ज्ञान वैराग्याला जाग देणाऱ्या सत्कर्माचा बोध व्हावा, याच्याकरता म्हणून एकांत स्थानात तपस्या करण्याच्या निमित्तानं स्थान शोधत शोधत बद्रिकाश्रमामध्ये प्राप्त झाले. सनकादिक महात्मे तिथं बसलेले आहेत, पण नारदाच्या मनाला चिंतेनं व्यापलेलं असल्यामुळे नारदाचं त्यांच्याकडे लक्षही गेलं नाही. अशा अवस्थेत नारद पुढे जात असताना सनकादिकाने त्यांना बोलावलं, विचारलं काय चिंता आहे. मग नारदाने आपलं सगळं मनोगत सांगितलं. ज्ञान वैराग्याला तारुण्य देणं, त्यांची ग्लानी घालवणं, याच्याकरता करायच्या सत्कर्माचा बोध मला द्या. त्याने सांगितलं हो म्हणे, बाकीची कर्म, यज्ञादिक कर्म ही कर्म आहेत आणि ज्ञान यज्ञ सत्कर्म आहे. तो ज्ञान यज्ञ म्हणजे श्रीमद भागवताची कथा करणं. एवढं सांगितल्याच्या नंतर नारदाने विचारलं, करायची कथा? हो. ज्ञानवैराग्याला त्याच्यानं तारुण्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. मग ते ज्ञानवैराग्याला तारुण्य देणारं सत्कर्म म्हणजे ज्ञानयज्ञ मी करेन म्हणे, पण कोण कथा सांगणार? आवाज घुमायला लागला थोडं. ते ज्ञानवैराग्याला जाग देण्याच्या निमित्तानं करायचं जे सत्कर्म आहे ते सत्कर्म मला सांगितलं तुम्ही, पण ते करायचं. आता भागवताची कथा करायची, कोण करणार? सनकादिकाने सांगितलं आम्हीच कथा करू. ठीक आहे, कथा करणार. कुठं करायची कथा? स्थळाचा बोध द्या. कारण कथेच्या संबंधानं नारदाने त्यांना 4 प्रश्न विचारले. कथेच्या करता स्थळ सांगा, कथेचा महिमा सांगा, कथेचे किती दिवस कथा करायची ते सांगा, आणि कथेच्या संबंधानं मला काही विधी असला तर तो सांगा. एवढं नारदाने विचारल्याच्या नंतर मग सनकादिकाने सांगितलं आम्हीच कथा करू. आनंदवन क्षेत्रामध्ये, हरिद्वार क्षेत्रामध्ये गंगेच्या तीरावर आपल्याला ही कथा करायची आहे असं सांगितल्याच्या नंतर नारद आणि सनकादिक महात्मे गंगा तीराला प्राप्त झाले. हे गंगा तीर स्थान, हरिद्वार स्थान, आनंदवन स्थान किती महत्वाचं आहे या संबंधाने काल आपण थोडासा भागवतात आलेला विचार पाहिला. आणि मग हे सगळेच्या सगळे हरिद्वार क्षेत्राला प्राप्त झाल्याच्या नंतर मग नारद आलेत. नारदानी कथा ठेवली. ज्ञानवैराग्याला जाग देण्याचा त्यांचा उद्देश आहे.
त्यांना सनकादिक महात्म्य कथा सांगणार आहेत. हे सगळ्याच्या सगळं ऐकल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या ऋषीमुनींच्या सत्पुरुषांच्या अंतःकरणात सुद्धा कथा ऐकण्याची भावना जागी झाली आणि मग ते सगळेच्या सगळे कथेच्या स्थानाकडे धावायला लागले. कोण कोण आले, कसे कसे आले, याच्या संबंधानं वर्णन विस्तारण आहेत. ऋषी आले, ऋषींची मुलं आली, ऋषीचे शिष्य आले, ऋषीच्या बायका आल्या, वेदांत शास्त्र आलं, वेद या ठिकाणी श्रवणाकरता प्राप्त झाले, मंत्रतंत्र प्राप्त झाले, बाकीची 17 पुराण भागवताचं श्रवण करण्याकरता आले, 6 शास्त्र आस्तिकांचे भागवताच्या श्रवणाकरता उपस्थित झाले, गंगाधिक नद्या उपस्थित झाल्या, पुष्कराधिक सरोवर उपस्थित झाले, कुरुक्षेत्रासारखी क्षेत्र सगळीच्या सगळी मूर्तिमान रूप धारण करून या ठिकाणी भागवताचं श्रवण करण्याकरता प्राप्त झाली, 10 दिशा प्राप्त झाल्या, दंडकाधिक अरण्य प्राप्त झाली, हिमालयासारखे पर्वत प्राप्त झाले, देव गंधर्व दानव मानव सर्वजण या ठिकाणी भागवताची कथा श्रवण करण्याकरता यायला लागले. कारण सर्वांच्या अंतःकरणात एकच विचार आहे, ज्ञान वैराग्याला जाग देण्याकरता कथा, सनकादिकाच्या मुखातून कथा. नारदासारख्या महात्म्याने परोपकाराच्या दृष्टीनं योजित केलेली कथा, या कथेचं महत्व काही आगळं आहे. आपण श्रवणाला गेलं पाहिजे. सगळेजण श्रवणाला आले. कशी गंमत आहे बघा, भागवताच्या श्रवणाकरता आलेल्या बाकीच्या सत्शास्त्रांचा विचार जर आपण केला तर त्याच्यातून भागवताचा महिमा लक्षात घेता येतो. भागवताच्या श्रवणाला 6 शास्त्र आली, भागवत महत्वाचं. भागवताच्या श्रवणाला बाकीची सगळी 17 पुराणं आली, भागवत महत्वाचं. भागवताच्या श्रवणाकरता म्हणून मंत्रतंत्र वेदांत आले, भागवत महत्वाचं. असा विचार त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतो. असं हे अत्यंत महत्वाचं असलेलं भागवत नावाचं शास्त्र श्रवणाकरता बडे बडे महात्मे प्राप्त होत असताना काही महात्मे श्रवणाकरता आलेच नव्हते म्हणे. ते का आले नाहीत त्याचा विचार सांगत असताना इथं असं म्हणले, गुरुत्वात तत्र नायातान. आपल्या ठिकाणी मोठेपणाची सन्मानाची भावना त्याने ठेवली होती. मी बडा आहे, मला निमंत्रण नाही, जायचं कसं, निमंत्रणा वाचून यांच्या कथेमध्ये जायचं कसं, असा विचार ज्याच्या अंतःकरणात आला. अशा लोकांच्याकडे भृगु ऋषी स्वतः गेले आणि भृगु संबोध्य छानयत. भृगु ऋषीने त्यांना संबोधन केलं, म्हणजे त्यांना समजावलं आणि समजावून भृगु ऋषीने त्यांना सांगितलं की तुम्हाला आलं पाहिजे, आम्हाला निमंत्रण नाही, निमंत्रणाची गरज नाही म्हणे. कशा करता कथा चालली विचार करा ना. नारदाचा ऐकणाऱ्याचा स्वार्थ नाही, सांगणाऱ्याचा स्वार्थ नाही. ज्ञानवैराग्यासारख्या सत्तत्वांना तारुण्य देण्याकरता म्हणून कथा चालू आहे, त्या ठिकाणी निमंत्रणाची अपेक्षा करता योग्य नाही. आलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान नको, तुम्हाला वैराग्य नको, तुमच्या ज्ञान वैराग्याला तारुण्य नकोय, तुमच्या भक्तीला तारुण्य नको. अरे जर हवं असेल तर ज्ञान वैराग्य आणि भक्तीचं तारुण्य सिद्ध करून ते स्थिर करण्याची कथा ती श्रवण करायला तुम्हाला गेलंच पाहिजे म्हणे. मग सगळेच्या सगळे महात्मे श्रवणाला प्राप्त झाले, सगळे आले, आनंद झाला. नारदांनी वक्त्याचं पूजन केलं. म्हणे महाराज मला कथा सांगा, कथेचा पहिल्यांदा महिमा सांगा. काहीतरी भागवताच्या संबंधानं महिमानाचं चिंतन केलं. श्रीमद भागवताची कथा किती महत्वाची, वेदा एवढी महत्वाची, गायत्री एवढी महत्वाची, पुरुष सूक्ता एवढी महत्वाची. वेगवेगळ्या पद्धतीनं गायीची सेवा करणे, तुलसीचं सेवन करणे, या सेवा आणि श्रीमद भागवताची कथा ऐकणं हे समान पुण्याचं म्हणून सांगितलंय. गायीची सेवा, धेनूनाम सेवनम समम. श्रीमद भागवताची कथा करणे, बरं, श्रीमद भागवताची कथा करणे, ऐकणे आणि गायीची सेवा करणे समान पुण्याचं. श्रीमद भागवताची कथा करणे आणि तुळशीची सेवा करणे समान पुण्याचं. भागवताची कथा गायीच्या सेवे एवढी महत्वाची म्हणल्यावर आपल्याला गायीच्या सेवेचं महत्व लक्षात घ्यावं लागतं. गोसेवनाचं फार मोठं महत्व आपल्या शास्त्रकारांनी संतांनी सांगितलेलं आहे. या जगाच्या स्थिरतेकरता ज्या ज्या तत्वांची अपेक्षा आहे त्या 7 तत्वामध्ये गायीचाही नंबर आहे, गायीचाही क्रमांक आहे. गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानवीरैश्च सप्तभिर्धार्यते मही. 7 तत्वाकडून पृथ्वीची धारणा होते. जग टिकायचं असलं 7 गोष्टी जगामध्ये असल्याच पाहिजेत. काय? गाय, ब्राह्मण, वेदशास्त्र धारण करणारे ब्राह्मण, नुसता जन्माला आलेला ब्राह्मण ब्रुव म्हणतात त्याला, तो नाही. गोभिर विप्रैश्च वेदैश्च, जगामध्ये वेद टिकले पाहिजेत. वेदाच्या पोथ्या नाही, ब्राह्मणाच्या कंठात असलेले वेद टिकले पाहिजेत.
सतीभिही, जगात सती स्त्री असल्या पाहिजेत. सत्यवादीभिही, सत्यवादी पुरुष असले पाहिजेत. अलुब्धैही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही. दयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा, जयाचे असणे, असे पुरुष जगामध्ये असले पाहिजेत. दानवीरैश्च, ज्ञानशूर माणसं जगामध्ये असली पाहिजेत. आणि या 7 तत्वाच्या कडून पृथ्वीची धारणा होते. जग टिकायचं असलं तरी हे 7 एक तरी हे 7तलं तत्व टिकलं पाहिजे. एक गाय तरी जगात राहिली पाहिजे. एक तरी वेद कंठस्थ असणारा ब्राह्मण असला पाहिजे. एक तरी सती स्त्री जगामध्ये असली पाहिजे. ज्या दिवशी या 7 तत्वापैकी एखाद्या तत्वाचा जगामध्ये अत्यंत लोप होईल, त्या दिवशी या जगाचा प्रलय होईल. जग टिकवणाऱ्या तत्वामध्ये गाय पहिल्या क्रमांकानं सांगितलं. हे गायीचं महत्व आहे. किती 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 महत्व गायीचं वर्णन करावं पुराणाने. बृहत्पाराशरामध्ये गायीच्या संबंधानं फार विस्ताराने चिंतन आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मनुष्याला जर दुःस्वप्न झालं तर माणसाने आपल्या स्वप्नाच्या संबंधानं मला वाईट फळ मिळू नये हे गायीच्या कानात जर सांगितलं तर त्याला स्वप्नाचा परिणाम भोगावा लागत नाही म्हणे. अनिष्टम स्वप्न मालक्ष गाम नरसम प्रकीर्तयेत. गायीला ते स्वप्न सांगावं. नरहा गाम प्रकीर्तयेत, गायीला ते स्वप्न सांगावं. वर्णन असं केलं गायीच्या संबंधानं त्याने. शक्रुन मूत्रम हि यस्यास्तु पीतम दहती पातकम किम पूज्यम हि तस्या गोहो इति पाराशरो ब्रवीत. पाराशर ऋषीने असं सांगितलं आपल्याला की बाबा ज्या गायीच्या ठिकाणी असणारं मूत्र नव्हे नव्हे त्या गायीची विष्ठा हे सुद्धा मनुष्यानं पोटात धारण केली तर पाप नष्ट करून टाकते. अरे जिचं मूत्र पापाचा नाश करतं, जिची विष्ठा पापाचा नाश करण्याच्या कामात समर्थ आहे, त्या गायीच्या ठिकाणी अपूज्य काय असेल बोला. अपूज्य काय गायीच्या ठिकाणी? काही नाही, काही नाही. गायीच्या शिंगाची पूजा आहे. वर्णन असं आहे, गायीच्या शिंगावर पाण्याची धार धरून खाली जर माणसाने स्नान केलं तर जगातल्या कुठल्याही तीर्थात स्नान करण्याची त्याला गरज राहत नाही. सगळी तीर्थ अवगीचं तीर्थ घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील हे जसं की नाही. गायीच्या शिंगाच्या खाली स्नान करण्यानं तशा पद्धतीचं फल प्राप्त होतं. गवाम कंडोयनम वारी शृंगस्याघौघ मर्दनम. गवाम कंडोयनम, गायींचं अंग खाजवणं. शृंगस्य वारी, शिंगावरून येणारं पाणी. अघौघ नाशनम, पापाचे सगळेच्या सगळे ओघ नष्ट करण्याच्या कामामध्ये समर्थ असलेल्या या गोष्टी आहेत. अशा पद्धतीचे वर्णन. काय गायीची वर्णन, काय गायीची सेवा लोक करत होते, काय सांगावं. महाभारतामध्ये वर्णन आहे. धर्मराजाकडे असलेल्या सगळ्या गायींची सेवा करण्याचं काम सहदेवाच्याकडे होतं. धर्मराजाचे बंधू धाकटे सहदेवाची गायीची सेवा. सहदेवाला विराट नगरामध्ये जेव्हा ते गुप्त रूपामध्ये होते ना, तेव्हा काही गायीच्या संबंधानं विषय निघाला आणि सहदेव बोलून गेला. जेव्हा ते उघडे झाले, पांडव उघड जेव्हा झाले तेव्हाचा विषय आहे. सहदेवाला सहज बोलता बोलता गायीच्या संबंधानं विषय निघाला आणि सहदेवाला सांगितलं ही गाय वेगळी आहे, ही गाय वेगळी आहे, हिची जात वेगळी, हिची जात वेगळी. सहदेव जेव्हा हे बोलायला लागला तेव्हा सहदेवाला विचारलं, म्हणजे सहदेवा हे तुला कसं कळतं? तो म्हणला मला गायीच्या बाबतीत सगळंच कळतं. का? मी गायीची सेवा करणारा माणूस आहे. काय सेवा तू करतो? सहदेवानं तिथं सांगितलं आमच्या धर्मराजाच्याकडे म्हणे गायीचे 1,00,000 वर्ग आणि ते सगळे सांभाळणारा मी. 1,00,000 वर्ग गायी. वर्ग म्हणजे एका वर्गामध्ये फक्त 100 गायी. 100 गायीचे गट केलेले त्याने. 100 गायीचे 1,00,000 गट केलेले आणि प्रत्येक गटातली गाय वेगळ्या पद्धतीची. मला काय कळतं गायीच्या संदर्भात याचा बोध देताना सहदेवानं केवढी सेवा असेल त्याची विचार करा. 1,00,000 गट केलेले आणि त्याच्यातली कोणतीही गाय चरता चरता कुठेही भेटली
तरी कोणत्या गटातली आहे मी सांगू शकतो म्हणतो सहदेव. कुठल्या गटातली ही गाय आहे मला सांगता येतं. आमच्याकडे सहदेवानं सांगितलं, आमच्याकडे असलेल्या गायीच्या कळपात प्रत्येक कळपामध्ये जे काही बैल आहेत त्या प्रत्येक गटातल्या बैलाचं सामर्थ्य वेगळं आहे. सहदेव असं बोलून गेला, अरे बाबा अशा काही गायीच्या कळपातले आमचे असे काही बैल आहेत की त्या बैलाच्या मूत्राचं नुसतं घ्राणन जर वंध्या स्त्रीनं केलं तर तिला गर्भ राहतो म्हणे. येषां मूत्रम उपघ्राय अपि वंध्या प्रसूयते. त्या बैलाच्या मूत्राचं घ्राणन केलं, नुसता गंध घेतला, प्राशन नाही, लेपन नाही, मूत्रम उपघ्राय नुसत्या वासानं अपि वंध्या प्रसूयते. वंध्या स्त्रीला सुद्धा संतती होईल अशा गायी आमच्याकडे आहेत, असे बैल आमच्याकडे आहेत. राहिलं नाही महाराज हे ज्ञान. कोणत्या जातीच्या कशा पद्धतीच्या बैलाच्या मूत्राच्या घ्राणनानं वंध्येला गर्भ राहणार ज्ञान राहिलं नाही. का राहिलं नाही? गो सेवा राहिली नाही, त्याचा हा परिणाम आहे. सेवा केली परत हे ज्ञान जागं होण्याची शक्यता आहे. गाईच ज्ञान देतात. जाबालाची कथा आपल्याला माहिती आहे ना. सत्यकाम जाबालाला ज्ञान कोणी दिलं? गायीने दिलं. गायीच्या सेवेनं त्याला ब्रह्मज्ञान झालं. गायीच्या सेवेने जर ब्रह्मज्ञान होत असेल बाबा, तर गायीच्या सेवेनं गायीच्या जातीचं ज्ञान होणार नाही का? राहिलं नाही, सेवा राहिली नाही. रघुवंशामध्ये त्या राजा दिलीपाला संतान झालं. कशानं झालं? गायीच्या सेवेनं. गायीचीच त्या दिलीप राजाला संतान नाही. सुदक्षिणा त्याची भार्या. दोघ जण वसिष्ठांना विचारायला गेले, महाराज काय करू सांगा. वसिष्ठांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं, हा राजा दिलीप एकदा स्वर्गात गेला होता देवांना काही सहाय्य करायला, आणि तिथून परत येत असताना घरी यायची याला घाई झाली, वेगानं निघाला. इकडं तिकडं त्याचं आजूबाजूला सुद्धा लक्ष नव्हतं, घरी जायची घाई झालेली असल्यामुळं. अशा अवस्थेमध्ये रस्त्यात कामधेनू बसली होती नंदिनी, आणि कामधेनूच्याकडे याचं लक्षही गेलं नाही. रस्त्यामध्ये गाय बसली, तिला नमस्कार केल्याच्या शिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. नियम दिले शास्त्रांना शिकाय. चतुष्पथ असला 4 रस्ते एका ठिकाणी मिळतात, माणसाने त्या जागेला नमस्कार केला पाहिजे. पंढरपूरला 50 चौकामध्ये गरगर गरगर फिरतो की नाही शरीराच्या भोवताली, समजतो नाथ महाराजाला झाला नमस्कार, ज्ञानोबारायला झाला नमस्कार. कुठला होतो बाबा? शास्त्राचा नियम चतुष्पथाला परिक्रमा करण्याचा आहे, त्याच्याकरता ती परिक्रमा आहे. चतुष्पथाला नमस्कार आहे. समोरून तुपाचं भांड घेऊन जर कोणी आला तर त्या तुपाच्या भांड्याला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तसा गायीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नुसतं मनातून तरी नमस्कार करा. रस्त्यानं बऱ्याच गायी भेटतात आपल्याला, प्रत्येक गायीला कुठं पाया पडत बसणार आहात विचार येतो माणसाला. पण ही गाय दिसली, तिच्यावर दृष्टी गेलीच पाहिजे, तिच्याकडे माझे नमस्कारानं मान नम्र झालीच पाहिजे. नियम आहे. ही तर कामधेनू आहे. राजा दिलीप निघाला आणि त्यानं नमस्कार केला नाही. नमस्कार केला नाही आणि त्या कामधेनूनं सहज त्याला शाप देऊन टाकला, माझ्या संततीची सेवा केल्याशिवाय तुला संतान होणार नाही. राजा आला, बरेच दिवस संसार चालला, संतान नाही. वसिष्ठांना विचारलं, तेव्हा वसिष्ठांना अंतर्दृष्टीनं पाहिल्यावर हा सगळा प्रकार कळाला आणि त्यांनी सांगितलं, राजा एक काम करावं लागेल. काय? कामधेनूचा तुला शाप आहे. मग त्याच कामधेनूची नंदिनी नावाची कन्या माझ्या आश्रमात आहे, हिची सेवा कर. गोसेवा व्रत धारण करा, गोसेवा व्रती व्हा. अनेक महात्म्यांनी गोसेवा केल्या. दिलीपाला सांगितलं की गोसेवा व्रती हो. गोसेवा व्रत घ्यायचं दिलीपानं ठरवलं, आणि दिलीपाने मग वसिष्ठ राज्याचा भार मंत्र्यांच्याकडे सोपवून वसिष्ठाच्या आश्रमामध्ये राजा दिलीपन त्याची बायको गुराख्याच्या रूपात राबायला आले. मी राजा नाही,
मला आजपासून गोसेवा व्रत आहे, वसिष्ठांच्या घरचा मी गुराखी आहे, वसिष्ठांच्या गायीचं रक्षण करणं संरक्षण करणं माझं काम आहे, सेवा तिची केली पाहिजे. मग राजा दिलीपानं सेवा कशी केली? कालिदासानं रघुवंशामध्ये दिव्य वर्णन केली आहे त्याचे. ती नंदिनी गोठ्यात आल्याच्या नंतर, संध्याकाळी चरून आल्याच्या नंतर गोठ्यात आल्यावर ती बसेपर्यंत राजा दिलीप बसत नव्हता, ती झोपेपर्यंत राजा दिलीप झोपत नव्हता. सकाळी ती उठायच्या अगोदर हा तिच्या सेवेकरता उठून हजर राहत होता. संध्याकाळी देवाला जसा दिवा लावता तसा दिलीपाच्या भार्येनं सुदक्षिणेनं त्याच्या गोठ्यामध्ये येऊन दिवा लावावा. गोठ्यातला दिवा तर आमच्याकडे अजूनही आहे, बऱ्याच घरातून आमच्याकडे अजून गोठ्यातला दिवा लावला जातो. देवाला दिवा, तुळशीला दिवा आणि गोठ्यातही दिवा असतोच असतो. गोठ्यात दिवा लावावा, चारा पाणी बघावं, तिनं विश्रांती घेतली की यानं झोपावं, सकाळी सेवेला हजर राहावं, सकाळी उठल्याबरोबर गोठा साफ करायचं काम दोघा नवरा बायकोनं करावं. त्यानंतर थोडासा गोग्रास देऊन चरणाची पूजा, शिंगाच्या पाण्याचं ग्रहण, एवढं झाल्याच्या नंतर गंध, फूल, दीप इतके उपचार समर्पण करून सुदक्षिणेनं नमस्कार केल्यावर दिलीपानं गाईला बाहेर घेऊन निघावं रानात चारायला. योग्य स्थानात तिला व्यवस्थित चारावं, मुक्तपणे चरू द्यावं. तिच्यावर कोणती आपत्ती आली तर त्या आपत्तीचं त्यांना निवारण करावं. संध्याकाळी परत यावं, तिला अंग खाजवावं, तिला पाणी पाजावं, तिला स्नान घालावं. सगळी सेवा नित्य नियमानं दिलीपानं केली. वर्षभर सेवा चालली. गोसेवा व्रत वर्षभराचं होतं आणि शेवटच्या दिवशी नंदिनीनं त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. राजा निघाला. नंदिनीला घेऊन रानामध्ये फिरता फिरता सहज वनश्री अशी त्या दिवशी त्या नंदिनीनं बहरदार दाखवली. झाडं फुललेली, फळलेली. आजपर्यंत अरे काल मी इथं जंगलात आलो तर एवढी फुलं दिसली नाहीत, अशी फळं कधी दिसली नाहीत. वा वा वा, काय वनश्री सुंदर आहे. राजा तिथं गुंतून पडला. हे नंदिनी पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर राजा इकडच त्या वनश्रीच्या शोभेच्या दर्शनामध्ये गुंतलेला असताना एकदम नंदिनीचा भयकातर आवाज, घाबरलेल्या अवस्थेत त्यानं फोडलेला हंबरडा राजा दिलीपाला ऐकवाला आणि राजा दिलीप धावत गेला. तर समोर दृश्य काय होतं? 4 पाय अशी जमिनीवर लांब करून नंदिनी पडली आहे. अंगावर एका सिंहाने झेप घातली आहे. सिंह तिच्यावर बसलाय. आक्रमण सिंहाचं झालंय. आता नंदिनीला तो मारणार आहे. कातर स्वरानं ती नंदिनी ओरडून ओरडून राजाला सांगते, सुचवते, राजा, गुरु महाराजांनी रक्षणाकरता तुझ्या ताब्यात मला दिलं ना रे. माझं रक्षण न करता कुठं वनश्रीत गुंतून पडलास? काय झालं? कशी आपत्ती आली? आता या सिंहाच्या तावडीतून मला तो कसा वाचवणार आहेस? वाचवलं पाहिजे राजा, वाचव वाचव. ती ओरडते. राजानं त्या सिंहाला सांगितलं, कोणी बाबा, गायीची सेवा, नंदिनीची सेवा माझ्याकडे आहे. माझ्या अपराधानं ती इकडं आली. तुला जर खायलाच काही पाहिजे असेल तर नंदिनीच्या शरीराच्या ऐवजी माझ्या शरीराचा ग्रास घेणार आहे. मी माझं शरीर तुला समर्पण करायला तयार आहे. सिंहानं त्याला सांगितलं, म्हणे मला ओळखलं का? सिंह बोलायला लागला माणसाच्या वाणीनं. राजाने विचार केला, काहीतरी विचित्र प्रकार आहे. ओळखलं का? ओळखलं नाही म्हणे. पार्वतीचा सिंह आहे मी. बर, म्हणणं काय? अरे हे अंबिकावन आहे. पार्वतीनं हे स्थान माझ्याकरता नियुक्त करून ठेवलंय. या स्थानात आलेला प्राणी खाण्याची परवानगी मला पार्वतीनं दिली आहे. त्याच्यामुळे इथं आलेला प्राणी मी माझ्या मालकीचा समजतो. त्याच्यावर माझं आक्रमण होतं. नंदिनी इथं आली. मी काय तुझ्या माझ्या क्षेत्राला सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये, गोचारणाच्या क्षेत्रामध्ये, गोचर भूमीमध्ये मी काय आलो नाही. सिंहानं सांगितल्याबरोबर सगळं मान्य करून दिलीपानं सांगितलं, बाबा बरोबर आहे, माझा अपराध झाला, नंदिनीचा प्राण घेण्याचं कारण नाही. माझ्या शरीराचा ग्रास करतोस? त्यानं सांगितलं, मला चालेल म्हणे. सिंह बोलला, मला चालेल, मी गाईला सोडतो, तुझ्या शरीरावर आक्रमण करतो, पण त्याच्याकरता तो आक्रमण मला करू दिलं पाहिजे. शस्त्र बाजूला ठेव, सिद्ध हो. दिलीपानं काही विचार केला नाही.
नंदिनीला सांगितलं की म्हणजे माझ्या शरीराचा ग्रास सिंहाने केल्याच्या नंतर सरळ आश्रमात गुरुजींच्याकडे जायचं, बाकी काही नाही, मला बोलायचं दुसरं काहीच नाही. सिंहाला मी माझं शरीर समर्पण करायला लागलो. धनुष्यबाण बाजूला ठेवले, मांडी घालून राजा बसला, मान खाली घातली आणि सिंहाला प्रार्थना केली की बाबा माझ्या शरीरावर आक्रमण कर, माझ्या शरीराचा ग्रास कर, नंदिनीला सोडून दे. एवढीच प्रार्थना राजाने केली. मान खाली घालून राजा हात जोडून बसलेल्या अवस्थेमध्ये सिंहानं गाय सोडली आणि राजावर आक्रमण केल्याचा आविर्भाव दाखवला आणि गायही मुक्त झाली आणि राजाच्या अंगावर पुष्पवृष्टीच झाली. काय होतं हे सगळं? राजाने विचारलं नंदिनीला, काय झालं म्हणे, सिंह कुठं गेला? नंदिनीनं सांगितलं, मीच निर्माण केला. कशा करता? तुझी परीक्षा घेण्याकरता, तुझी परीक्षा घेण्याकरता मी हा सगळा प्रकार केला. आणि त्याच्यानंतर मग राजाला तिनं सांगितलं की आता तुझी सेवा पूर्ण झाली, आता तू मला घेऊन निघ, गुरुजींच्या आश्रमात जा, गुरुजींना माझी सेवा पूर्ण झाल्याचं सांग, आजचा सगळा प्रकार सांग. गुरुजींनी मला जर हा प्रकार खरा आहे का म्हणून विचारलं तर त्यांना जे काही सांगायचं असेल, जशा पद्धतीनं सांगायचं असेल तशा पद्धतीनं मी सांगते. आता तुला संतान होण्याची व्यवस्था झाली. शाप सुटला. राजा नंदिनीला घेऊन आश्रमात आला. नंदिनीनं नुसतं वसिष्ठाकडे पाहून स्मित केल्याबरोबर वसिष्ठांना बोध झाला. नंदिनीनं परीक्षा घेतली. कसं बघा, गाईचं हसणं सुद्धा कळावं एवढा वसिष्ठांचा अधिकार आहे. सेवेचा परिणाम आहे हो. परीक्षा घेतली, कळालं, विचारलं राजाला काय झालं. राजानं सगळा प्रकार सांगितला. नंदिनीनं मान हलवली. असंच झालं म्हणे सगळं. वसिष्ठांना ते सगळं लक्षात आल्याबरोबर वसिष्ठांनी सांगितलं म्हणे, राजा आज संपली म्हणले तुमची सेवा, आता फल तुम्हाला देतो, आजचा दिवस इथं थांबा. आज तुम्हाला नंदिनीचं दूध काढल्याच्या नंतर देवाची, अग्नीची, अतिथीची, आश्रमातल्या सर्वांची सेवा त्या दुधाने झाल्याच्या नंतर उरलेलं दूध प्रसाद म्हणून दिलं जाईल. आजपर्यंत दूध घेणे नाही. वर्षभर नंदिनीची सेवा केली, पण सेवेमध्ये त्या नंदिनीच्या दुधाचा भोग जर झाला, सेवा होत नाही. मग काय करा? दुसरा आहार. त्या दिवशी वसिष्ठांनी त्यांना प्रसाद म्हणून गाईचं दूध दिले का द्रोणात भरून. दिलीपाने तो प्रसाद घेतला आणि त्या प्रसादाच्या योगानं दिलीपाच्या ठिकाणी जे संतान निर्माण झालं, रामचंद्र प्रभूचे आजोबा अजयराजे महाराज. केवढा अधिकार! गाईची सेवा, गोसेवा व्रत आहे. काय काय करायचं असतं त्याचे वर्णन आहे. गाय उठली की उठावं, बसली की बसावं, तिचा आहार झाल्याशिवाय आपण आहार घेऊ नये, तिचं पाणी पिणं झाल्याशिवाय आपण पाणी पिऊ नये. गोमूत्रेण चरेत स्नानम. गोसेवा व्रती माणसाने गोमूत्राने स्नान करावं. गोपुरीषा तथा यवैही शरीर यात्राम कुर्वीत. गाईला दिलेल्या गव्हासारख्या धान्याचं तिच्या विष्ठेतून जे निघणं घडतं, ते विष्ठेतून पडलेले गहू वगैरे त्याच्यावरच उपजीविका करावी. गोव्रत घेतलेल्या माणसाने, दिलीपाने वर्षभर हे व्रत करताना असा आहार घेतलाय. एतद्धि गोव्रतम मासात सर्व कल्मश नाशनम. पराशराने सांगितलं, अशा पद्धतीचं गोव्रत ज्यानं 1 महिनाभर केलं त्याची सगळी पाप नष्ट होतात. व्रतेनानेन चीर्णेन कामान इष्टान अवाप्नुयात. किंवा हे व्रत केलं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ज्या काही कामना असतील त्या सगळ्या कामना पूर्ण होतात. गोव्रत आहे, गाईची सेवा आहे. गाईला खाजवणं सेवा, गाईला घास देणं सेवा, गाईच्या चरण्याकरता जमिनी देणं सेवा, गाईकरता जलाशय निर्माण करणं गाईची सेवा. त्या गायींना त्यांचा चारा वगैरे खाण्याची भावना व्यवस्थित निर्माण होण्याकरता थोडी क्षाराची गरज आहे. म्हणून त्यांच्यासाठी मिठाच्या दगडाची व्यवस्था करणं, गायीची सेवा सांगितली आहे. लवणदान.
गायला मीठ दिलं जातं. काही ठिकाणी काय असे सैंधवाचे असे मोठे मोठे दगड, मोठे मोठे असे गोटे सैंधवाचे गायच्या समोर ठेवले जातात. गाय त्याला चाटतात. चारा खाण्याची भावना वाढते. क्षाराची गरज आहे, क्षार व्यवस्थित मिळत नाहीत, म्हणून मग ते लवणदान ही सेवा सांगितली. लवणदानाची सेवा केल्याने काय होतं? तथा लवणदानेन सौभाग्य महत् अश्नुते. काय द्यायचं? मीठ. अरे मूठभर मीठ जर गायीला दिलं तर त्याच्यानं महान सौभाग्य प्राप्त होतं म्हणे. अशी एवढी मोठी महत्वाची असलेली गायीची सेवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा बाल्यापासून स्वीकारलेली गायीची सेवा, ती जेवढी महत्वाची, भागवताचं श्रवण तेवढं महत्वाचं आहे. मुद्दा इथे आपला भागवताच्या श्रवणाचं काय महात्म्य. गायीची सेवा जेवढी महत्वाची तेवढं भागवत महत्वाचं. भागवत अतुलनीय आहे. तुकोबारासारखा महात्मा अतुलनीय आहे. गाय अतुलनीय आहे. तुळस अतुलनीय. तुलाम स्यती इयम तुलसी. तुलसी शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे जी तुला घालवून टाकते, जिला तुलाच नाही, तुलनाच नाही. न तुक्या म्हणून तुका नामे गौरविला, हेच आहे सगळीकडं. गायीला सुद्धा तुलना नाही. गायीला सुद्धा तुलना नाही. एक त्या गालव ऋषीच्या संबंधातली चरित्र कथा आहे ना. काय झालं म्हणे, एका ऋषी गालव ऋषी अशी तपस्या करत होते. पाण्यात बुडून तप चाललं होतं.